जी महाराज या पुस्तकाचा हा पुढचा भाग. पहिल्यांदा मालाडला आलो तेव्हा श्री केशव विष्णू बेलसरे नावाच्या गृहस्थांशी ओळख झाली. ते मोठे हुशार, चतुर आणि जिज्ञासू वाटले. पुढे त्यांनी कृष्णबागेमध्ये माडीवर 2 खोल्यात संसार सुरू केला. ते रोज रात्री श्री महाराजांना भेटायचे, नाना तऱ्हेच्या शंका विचारायचे. श्री महाराज जे जे बोलतील त्याची ते टिपणं घेत. पुढे पुढे तर ते आमच्या कुटुंबातील एक घटकच बनले. त्यांनी माझ्याशी जवळीक साधून थोरल्या महाराजांच्या संबंधाने मला जी माहिती होती ती सर्व विचारून घेतली. आम्ही बोलत असताना मध्येच त्याने विचारलं, भाऊसाहेब, आपण जप का करता? त्यावर मी म्हटलं की श्री मला एक सज्जन गृहस्थ वाटतात, ते स्वतः जप करतात. त्यांनी मला मंत्र दिला आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांना आवडतं म्हणून मी जप करतो. एकदा त्यानेच विचारलं, भाऊसाहेब, तुम्हाला मृत्यूचं भय नाही का वाटत? माझं वय त्यावेळी 90च्या आसपास होतं. मी म्हणालो की अहो केशवराव, इथे आहे तो श्री महाराजांकडे आहे, तिथे जायचं तेही श्री महाराजांकडे जायचं, मग त्यात भीतीचा संबंध येतो कुठे? तसंच त्यांनी मला विचारलं, भाऊसाहेब, तुम्हाला रामदर्शन पाहिजे काय? त्यावर मी म्हणालो की रामदर्शन कशाला पाहिजे? श्री महाराज भेटले बस झाले. अशा प्रकारे माझ्या जीवनात एक प्रकारची सहजता आली, स्थैर्य आलं. श्रींच्या स्मरणामध्ये दिवसातील सर्व कर्म होत असत. आताशा आहे हे सर्वस्वी श्री महाराजांचं आहे ही भावना इतकी प्रबळ झाली होती की एका श्रावण सोमवारची गोष्ट आठवते. दुपारी सोमवार सोडण्यास आम्ही जेवायला बसलो. समोर श्रींचं पान होतं. माझ्या शेजारी केशवराव बसले होते. नंतर आणखीही पानं होती. सुनबाईंनी केशवरावांपर्यंत सर्वांना दक्षिणा दिली आणि पुढे चालायला लागली. मी म्हणालो की सुनबाई, हे काय, मला दक्षिणा का नाही? मी नाही का श्री महाराजांच्या घरी राहत? याच सुमाराला एका चित्रपटगृहामध्ये संत तुकाराम हा चित्रपट लागला होता. त्यांनी जनतेला अक्षरशः वेड लावलं होतं. घरी श्रींच्या दर्शनाला येणाऱ्यांकडून चित्रपटाचा विषय वारंवार निघायचा, म्हणून आपणही तो पाहावा अशी इच्छा निर्माण झाली. श्रींना तसं विचारलं असता श्री म्हणाले, अवश्य जावं, पण गर्दी फार असल्यामुळे सोबत केशवरावांना घ्यावं. चित्रपट पाहून परतल्यावर श्रींनी आपणून विचारलं, भाऊसाहेब, पाहिला का सिनेमा? कसा वाटला? मी किंचित हताश स्वरात म्हणालो की नसता पाहिला तर बरं झालं असतं, कारण त्यांच्या जीवनात किती दुःख होतं. यावर श्री म्हणाले, छे छे भाऊसाहेब, तुम्ही त्यांच्या जीवनातली सर्व दुःख 3 तासांच्या अवधीत पाहिली म्हणून तुम्हाला तसं वाटतं. वास्तवात श्री तुकाराम बुवा आपल्या आनंदात मस्त होते. श्रीराम. आमच्याकडे एक जण श्री महाराजांच्या आश्रयाने राहत होता. सायंकाळी मला फिरायला घेऊन जात होता. त्याने माझ्या कानावर अशी हकीकत घातली की एक पोस्टमास्तर होते, तर त्यांना मुलबाळ नव्हतं. त्यामुळे या मनुष्याने पोस्टमास्तर पती पत्नीची सर्व प्रकारे सेवा केली. त्यावर संतुष्ट होऊन पोस्टमास्तरनी त्याचे नावे 2000 रुपये ठेवले आणि मृत्यूनंतर त्यास द्यावे असं पत्नीला सांगून ठेवलं. पतीच्या मृत्यूनंतर पत्नीचं मन बदललं. त्या पैसे देण्यास टाळाटाळ करू लागल्या. त्याला कामावरून काढून टाकलं. म्हणून तो श्रींकडे आला. श्रींना सर्व हकीकत सांगितली आणि त्या बाईस पैसे देण्यास सांगावे असं श्रींना म्हणाला. श्री महाराजांनी काही ते मनावर घेतलं नाही, म्हणून मी श्रींजवळ वशिला लावावा असं तो मला वरचे वर म्हणे. त्याच्या सांगण्यावरून मी श्रींना तसं सांगितलं. श्री म्हणाले, भाऊसाहेब, तो पैसा मिळणं त्याच्या हिताचं नाही. ही गोष्ट मी त्याला सांगितली तरी त्याची भुणभुण सुरूच होती. तो म्हणे, श्री महाराजच पैशाच्या आड येत आहेत. तो माझ्या खूप मागे लागल्याने मी शेवटी श्रींना म्हणालो की देऊन टाका ना त्याला तो पैसा. श्री गप्प बसले. दुसऱ्या दिवशी सकाळी मला स्वप्न पडलं की पैशाच्या 2 पिशव्या श्रींनी माझ्या समक्ष त्याला दिल्या. सायंकाळी परत जेव्हा त्याने पैशाची गोष्ट काढली तेव्हा मी म्हटलं, आता कोणते पैसे? सकाळी श्री महाराजांनीच तुम्हाला माझ्या समक्ष पैसे भरलेल्या 2 थैल्या दिल्या. अशा प्रकारे श्रींनी मोठ्या खुबीने स्वप्नात का होईना त्याला पैसा देऊन माझं समाधान केलं आणि तो पैसा त्याच्या कल्याणाचा नाही म्हणून त्याला दिला नाही तर नाहीच. श्रीराम. अलीकडे प्रकृती वरचेवर बिघडत चालली. श्री महाराज मला विचारायचे, भाऊसाहेब,
तब्येत कशी आहे? मी म्हणे, बरी आहे. 3-4 दिवसात शौचाला झालं नाही. त्यावर श्री म्हणत, आज होईल. माझी ठाम श्रद्धा होती, की स्वारींनी सांगितलंय ना म्हणजे होणार आणि खरोखरच त्या दिवशी तसं व्हायचं. प्रकृतीच्या इतरही काही तक्रारी असायच्या. काय होतं ते कळत नव्हतं. कित्येकदा माझी शुद्ध जात होती. त्यावेळी श्री महाराजांना यावंगलला श्री दत्त स्थापनेत जायचं होतं. माझ्या तब्येतीमुळे तात्या जाण्याचं टाळत होता. पण मी त्याला सांगितलं, की श्री दत्त स्थापनेत जाणं जरूर आहे. तिथे पुष्कळ मंडळी वाट पाहत असतील, माझ्याकरता राहू नये. म्हणून तात्या गेला आणि 8 दिवसात परत आला. पण त्या दरम्यान असं घडलं, की एके दिवशी दुपारी माझं पोट दुखू लागलं. वेदना असह्य होऊ लागल्या म्हणून केशवरावांनी डॉक्टरांना बोलावलं. डॉक्टरांनी तपासल्यावर सांगितलं, की हा हर्नियाचा त्रास आहे. मागे गोंदवल्यास असताना मला हर्नियाचा त्रास जाणवू लागला. त्यावेळी श्रींचे कानावर घातले असता श्री म्हणाले, भाऊसाहेब असू द्या, ते काही आपल्या आड येणार नाही. पण यावेळी डॉक्टर म्हणाले, की पोटात आतड्याला पीळ पडला आहे. पेशंट जर वाचवायचा असेल तर लगेच दवाखान्यात भरती करून ताबडतोब ऑपरेशन करणं जरूर आहे. हे ऐकून घरातले सर्वजण घाबरले. श्री महाराज इथे नाहीत म्हणून त्यांच्या चिंतेत जास्तच भर पडली. अशा परिस्थितीत मी केशवरावांना जवळ बोलावलं आणि म्हटलं, स्वारींच्या कानावर घाला. केशवराव श्रींचे तसबिरीसमोर उभे राहिले आणि त्यांना सर्व परिस्थिती निवेदन केली. मी म्हणालो, झालं, आपली जबाबदारी संपली. कारण मला श्रींचे पूर्वीचे शब्द आठवले. भाऊसाहेब असू द्या, ते काही आपल्या आड येणार नाही. श्रींच्या शब्दावर माझा पूर्ण विश्वास होता. म्हणून आता श्रींच्या कानावर घातल्यावर मी निश्चिंत झालो. मला थोडी गुंगी आली. जाग आल्यावर केशवरावांना म्हणालो, स्वारी आली होती. अंगात कफनी घातली होती. डोक्याला उपरणं गुंडाळलं होतं. हातात छडीसारखी वस्तू होती. म्हणाले, भाऊसाहेब काय होतं? कुठे दुखतं दाखवा बरं. म्हणून मी दुखण्याची जागा दाखवल्यावर त्यांनी हातातली छडी त्यावर नुसती फिरवली आणि मला जाग आली. आता कुठेच दुखत नाही. विनोदाचा भाग म्हणजे थोड्या वेळाने दुपारी येऊन गेलेल्या डॉक्टरांचा निरोप आला. ते म्हातारे गृहस्थ अजून आहेत काय? मला थोडं बरं वाटू लागल्यावर व्हरांड्यात एका खुर्चीवर आणून बसवलं होतं. माझं लक्ष बाहेर गेलं. रेल्वेचं फाटक बंद असल्याने एक मोटरगाडी बाहेर थांबली. आतून एक गृहस्थ उतरले आणि आमच्या घराच्या पायरीवर येऊन बसले. मी त्यांना कोण कुठले म्हणून चौकशी केली आणि पायरीवर का बसला? आत या असं म्हणालो. त्यावर ते म्हणाले, की मी पायरीवरच बरा आहे. त्यांच्या हातावर काही द्यावं म्हणून आज सांगितलं तर ते म्हणाले, की काही फराळाचं नको, फक्त तीर्थ द्या. तीर्थ घेऊन ते गाडीत बसून निघून गेले. श्री महाराज परत आल्यावर त्यांना वरील हकीकत सांगितली असता श्री म्हणाले, श्री उपासनी बुवांना या स्थानाचं महत्त्व कळलं. श्रीराम. पण श्री महाराजांची गैरहजेरी मला फार अस्वस्थ करी. केशवराव सोबतीला होते. ते मला दररोज दासबोध वाचून दाखवत. असंच एकदा 3ऱ्या दशकातील आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक ताप यांचं वाचन सुरू होतं. मी केशवरावांना म्हणालो, की पुरे करा ते वाचन, कारण या तापांपैकी मला कोणताच ताप नाही. वास्तविकतः श्री समर्थांनी या समासात प्रापंचिकांच्या तापाचं सविस्तर वर्णन केलं आहे. मी प्रापंचिक असून सुद्धा मला ते ताप नाहीत याचं केशवरावांना आश्चर्य वाटलं. त्यांनी त्या संदर्भात श्री महाराजांना शंका विचारली. तेव्हा श्री म्हणाले, बरोबर आहे भाऊसाहेबांचं. असं पहा, ज्यांनी या त्रिविध तापांचं वर्णन केलं ते श्री समर्थ प्रापंचिकांच्या सुखदुःखापलीकडे म्हणजे सुखदुःखातीत आहेत. आणि ज्यांच्या संबंधात सांगितलं त्या प्रापंचिकात भाऊसाहेब नाहीत, कारण भाऊसाहेबांनी प्रपंच मला अर्पण केला आहे. म्हणून त्रिविध ताप जर असतील तर ते मला असायला पाहिजेत, भाऊसाहेबांना नाही. श्रीराम. श्री महाराजांना प्रिय असणाऱ्या 3 गोष्टी म्हणजे नामस्मरण, सगुणाची उपासना आणि अन्नदान. श्री कृपेने आमच्या घरी या होत होत्या. दररोज सकाळी काकड आरती व्हायची. शेवटी घणी दयाळा गोविंदा हे पद फेर धरून फुगडी खेळत म्हटलं जायचं. या पदातलं एक कडवं आहे. कुबेर तुझा भांडारी, आम्हा फिरविसी दारोदारी, काय उणे तुझ्या घरी गुरुराया, गोविंद राधे गोविंद. या कडव्यावर विचार करताना लक्षात आलं, की हे कडवं इथे म्हणणं अप्रस्तुत आहे. कारण
आम्हा फिरवीसी दारोदारी असा तर अनुभव येत नाही, म्हणून इतप्पर फेर धरताना वरील कडवं म्हणू नये असं मी सर्वांना सुचवलं. श्री महाराजांचं वरील प्रकारचं स्पष्टीकरण ऐकून मला 2 गोष्टींचं आकलन झालं. एक म्हणजे श्री सुखदुःखातीत आहेत, म्हणजे त्यांनी मोठ्या खुबेनी स्वतः कोण आहेत हे सांगितलं. आणि तितकंच महत्वाचं म्हणजे मला गीतेचा 9वा अध्यायच म्हणजे राजविद्या राजगृह्य योग रोज वाचण्यास फार वर्षापूर्वी श्रींनी का सुचवलं ते आज कळलं. मला अनन्य भावानी शरण ये हीच ती राजविद्या आणि हेच ते राजगुह्य. श्री मला किती सांभाळतात हे यावरून दिसून आलं. या विचारांनी माझ्या अंगावर आनंदाने रोमांच उभं राहिलं. तसंच आणखीन एका प्रसंगाची आठवण झाली. आमच्या गोंदवल्यातील वास्तव्याच्या 12 वर्षात बरीच स्थित्यंतरं मी पाहिली, अनुभवली. श्री महाराजांनंतर लोकांचं तिथे येणं जाणं बरंच कमी झालं. धाकट्या राम मंदिराच्या मागच्या भागात खोल्या काढल्या होत्या, तिथे आम्ही राहत होतो. नित्यनेमानुसार मी दररोज दुपारी 12 वाजता अनुमानी पायांनी श्री महाराजांचा नैवेद्य घेऊन समाधी मंदिरात जात असे. उन्हात पायांना चटके फार बसत. या संदर्भात एकदा श्री केशवराव श्रींना म्हणजे पेटीवर म्हणाले की भाऊसाहेबांची अशी 12 वर्ष तपश्चर्या झाली. यावर श्री महाराज एकदम म्हणाले, काय म्हणता? ते त्यांनी प्रेमापोटी केलं. कारण तपश्चर्येत कष्ट असतात व काही मिळवण्याचा हेतू असतो. भाऊसाहेबांनी केवळ प्रेमापोटी ती सेवा केली. त्यातून त्यांना काहीच मिळवायचं नव्हतं. महाराज भेटले, आता काय मिळवायचं राहिलंय अशी त्यांची वृत्ती होती. वरील संभाषण आठवून माझं मोठं समाधान झालं. श्रीराम. एकदा दुपारची वेळ होती. तात्या ऑफिसात गेला होता. मला श्रींची फार आठवण झाली. तात्या केव्हा येतो आणि केव्हा श्रींशी बोलतो असं झालं. आशीर्वाद हा शब्द ऐकला आणि मी शांत झालो. माझी दुपारची बेचैनी श्रींनी बरोबर ओळखली आणि म्हणाले, भाऊसाहेब फार आठवण येत होती नाही? मी असं करू का? तुमच्यासाठी काही निराळी व्यवस्था करू का? तुम्ही म्हणाल तर भिंतीतूनही श्री महाराज बोलू लागतील. मी म्हणालो की नाही महाराज, आहे हेच ठीक आहे. दुपारी खूप आठवण येत होती ही गोष्ट मात्र खरी. भिंतीतून श्री महाराज कसे बोलतील असं मला कोणीतरी विचारलं. त्यावर मी म्हटलं की त्यांना काय अशक्य आहे, कारण मला त्यांचं सर्व व्यापित्व जाणवलं होतं. श्री महाराजांना अत्यंत प्रिय असलेलं नामस्मरण चालू होतं, पण शरीर थकत चालल्याने ते पूर्वीसारखं होत नव्हतं. म्हणून श्रींना विचारलं की त्रयोदशाक्षरी मंत्र एकदम म्हणता येत नाही, काय करावं? यावर श्री महाराजांनी सांगितलं, नुसतं श्रीराम म्हटलं तरी चालेल. एकदा मी बाकावरून खाली पडलो. हाडाला जरा चीर गेली, शिवाय मुका मार बसला. सेवेसाठी सर्व असून सुद्धा गुण येत नव्हता. ती सर्व म्हातारपणची दुःख होती. दिसतही नव्हतं. एका कानाने थोडं कमी ऐकू येत होतं. लोक काय बोलतात ते समजत नसे. लोक हसले की मी हसत असे. त्यामुळे एकदा श्री महाराजांना म्हणालो, मला आता का ठेवलंय? त्यावर श्री म्हणाले, काही त्रास आहे का? मी म्हणालो, नाही, मी आनंदात आहे. तेव्हा स्वारी म्हणाली, देहाच्या या स्थितीतही माणूस आनंदात राहू शकतो हे दाखवण्यासाठीच मी तुम्हाला ठेवलं आहे. पुढे मात्र एक नवीनच विकार जडला. माझं लघवीवरचं नियंत्रण सुटलं. बिछान्यात लघवी होऊ लागली. याचा मला फार संकोच वाटायचा. श्रींना हे सर्व समजत होतं. एकदा मला राहवलं नाही म्हणून मी त्यांना सांगितलं की अशा परिस्थितीत ठेवण्यापेक्षा मला घेऊन गेलेलं बरं. यावर श्री म्हणाले, भाऊसाहेब आता थोडं प्रारब्ध राहिलं ते भोगून संपवणं बरं नाही का? देहाचे जेवढे धिंडवडे व्हायचे असतील तेवढे होऊ दे. हा जन्म आपला शेवटचा आहे. तुमच्या मनात आता जर आलं की हा रोग बरा व्हावा तर तेवढ्यासाठीच पुन्हा जन्म घ्यावा लागेल. तुम्हाला त्रास होऊ नये असं करण्यास मी सर्वांना सांगितलं आहे. आपण आनंदात राहावं. आपल्याला आता पुनर्जन्म नाही या विचाराने मी आनंदात होतो आणि मला श्री स्वामी समर्थांचे शब्द आठवले. मुंगळ्यासारखा चिकटून राहा, कल्याण होईल. श्री स्वामी समर्थांची मूर्ती डोळ्यासमोर आली आणि एक गोष्ट आठवली. मी श्री महाराजांबरोबर बसलो असताना श्री स्वामी समर्थांचा विषय निघाला. श्री स्वामींनी त्यावेळी समाधी घेतली होती. श्री महाराजांनी मला अक्कलकोटला जाऊन स्वामींचं दर्शन घेण्यास सांगितलं, परंतु मी काहीच प्रतिसाद दिला नाही. थोड्या वेळाने श्रींनी परत तसंच सांगितल्यावर मी म्हणालो,
की स्वामींचा स्वभाव कठोर आणि तापट असल्याने मला तिथे जावंसं वाटत नाही. म्हणजे असं की श्री भाऊसाहेबांचा पिंड इतका हळवा आणि कोमल होता की इतरांचा कठोर स्वभाव त्यांना सहन होत नसे. यावर श्री महाराज म्हणाले, "छे छे भाऊसाहेब, तसं नाही. साधना करताना जनपदापासून अलिप्त राहण्यासाठी स्वामींना तसं वरचेवर बोलावं लागायचं, वागावं लागायचं. म्हणून पुढे तो त्यांचा स्वभाव बनला. खरं तर स्वामी फार मृदू अंतःकरणाचे होते. खरोखरच संतच परस्परांना जाणू शकतात." याच वेळी श्रींनी ते स्वतः स्वामी समर्थांच्या दर्शनास गेले असतानाचा प्रसंग सांगितला. माझ्याकडे पाहून स्वामींना आनंदाचं भरतं आलं. "माझा बाळ" असं म्हणून कुशीत घेतलं आणि समोर ठेवलेल्या डाळिंबाच्या दाण्याचं ताट मला दिलं. पण स्वामींकडे असलेल्या एका सेवेकरी स्त्रीनी माझ्या हातातलं ताट हिसकलं. त्या कडाडल्या, "अरे पोरा, आण ते ताट इकडे." तेव्हा स्वामी त्यांना म्हणाले, "खबरदार, त्याला कोणी बोलाल तर याद राखून ठेवा." श्रीराम. माझ्याजवळ घरातली सर्व मंडळी बसली असताना मी त्यांना सांगितलं की आपणा सर्वांवर श्री महाराजांची अत्यंत कृपा आहे. त्यांना शेवटपर्यंत सोडू नका. त्यांना प्रिय आहे म्हणून नामस्मरण करत जा. आल्या गेल्याला अन्नपाणी देत जा. तसंच दरवर्षी गुरुपौर्णिमेचा उत्सव करीत जा. एके दिवशी अचानकपणे गोंदवल्याहून श्री गणपतराव दामले आमच्याकडे आले. मला अत्यंत आनंद झाला. एके दिवशी मला दिसलं की श्री महाराज आले आहेत. म्हणून मी सुनबाईला सांगितलं, "अगं, अशा उभ्या का? स्वारी आली आहे. त्यांना बसायला पाट द्या, रांगोळी काढा, आरतीची तयारी करा." आणि दुसऱ्या दिवशी माझी बाहेरची शुद्ध पूर्ण गेली. पण आत शुद्धीवर होतो. माझं नामस्मरण चालू होतं. श्री महाराज आल्याशिवाय मी जाणं शक्यच नव्हतं. कारण श्रींनी मला तसं वचन दिलं होतं. इतक्यात श्रींची हाक ऐकू आली. "भाऊसाहेब, किती गोड वाटलं म्हणून सांगू." श्री म्हणाले, "भाऊसाहेब, आनंदात आहात ना?" माझ्यात शक्ती नव्हती तरीही मी डोळे उघडले. माझ्या समोर ते आनंदमय परब्रह्म उभं होतं. माझं जीवन सफल झाल्याचं मला वाटलं. श्रींनी विचारलं, "भाऊसाहेब, अत्यंत पुण्यकाळ आहे. येणार ना?" "जी महाराज, जी महाराज, जी महाराज." मी उत्तरलो. त्यांनी माझ्या अंगावरून प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाले, "या, या, या हं." आणि मी त्यांच्याबरोबर निघालो आनंदाच्या महासागराकडे. कानांवर श्री महाराजांचे शब्द आले. भाऊसाहेबांनी मला ऋणी करून ठेवलं. श्रीराम. या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये आपण म्हटल्याप्रमाणे हे पुस्तक म्हणजे भाऊसाहेबांच्या मनामधली घालमेल समजून घेण्याचा एक प्रयत्न आहे. हे गोष्टींचं संकलन तर आहेच, पण यासाठी त्यांनी भाऊसाहेबांच्या पत्रव्यवहाराचा देखील आधार घेतलेला आहे. या दृष्टीने या पुस्तकाचं जे परिशिष्ट आहे ते पाहूया. श्री भाऊसाहेबांच्या मुलांचं बालपण गदगसारख्या तालुक्याच्या गावात गेलेलं होतं. श्री तात्या आणि बापू पुढे सौ वेणूकडे बडोद्याला शिकण्यासाठी गेले. म्हणजे त्यांच्या संस्कारक्षम वयात त्यांच्यावर वैभवसंपन्न शहरी भागाचे संस्कार झाले असावेत. म्हणून 1903 साली जेव्हा सर्व केतकर मंडळी गोंदवल्याला गेली तेव्हा ते खेडं मुलांना आवडतं की नाही असा विचार श्री भाऊसाहेबांच्या मनात आला असावा. तात्यांचं वय त्यावेळी 18-19 वर्षांचं होतं आणि श्री महाराजांची आणि मुलांची ती पहिलीच भेट होती. त्यावेळी सर्वांचा मुक्काम गोंदवल्याला काही दिवसच होता. तसंच श्री गोखलेंची अंबू जेव्हा तात्यासाहेबांना 1903 साली सांगून आली त्यावेळी श्री भाऊसाहेबांची मनस्थिती कशी असेल यावर कल्पना करताना असं वाटतं की त्यावेळी श्री भाऊसाहेबांच्या मनात तात्यासाहेबांचा लग्नाचा विचार अजिबात नसावा. कारण थोरल्या अण्णांचं लग्न व्हायचं होतं, तात्यासाहेबांचं शिक्षण व्हायचं होतं. भाऊसाहेबांचा स्वभाव अत्यंत संकोची म्हणून गोखलेंना एकदम नाही कसं म्हणावं असा प्रश्न त्यांना आला असावा. म्हणून श्री भाऊसाहेबांनी गोखलेंना प्रथम विद्यानंदांची आणि त्यांची पसंती आल्यानंतर महाराजांची पसंती घेण्यास सांगितलं. या ठिकाणी असा विचार येतो की विद्यानंदांचे पसंतीचे एक वेळ मान्य करता येईल, कारण त्यांचं कितकरांकडे जाणं येणं होतं, जुना परिचय होता. त्यामुळे त्यांना भाऊसाहेबांच्या मुलांची सर्व माहिती असणं शक्य आहे. शिवाय ते राजयोगी म्हणून त्यांची पसंती विचारणं त्या काळच्या प्रथेप्रमाणे योग्यही असावं.
परंतु श्री महाराजांच्या पसंतीसंबंधी विचार करता लक्षात घ्यावं लागतं की श्री महाराजांचा आणि भाऊसाहेबांच्या कुटुंबियांचा पहिला परिचय 1901 साली झाला. त्यानंतर 2 वर्षांनी भाऊसाहेब सगळ्यांसह गोंदवल्याला गेले. तिथे मुक्काम काही दिवसच होता. या मुक्कामात श्री महाराजांचा आणि तात्यासाहेबांचा असा किती संबंध आला असावा की ज्यामुळे गोखलेंना श्री महाराजांची पसंती आणायला सांगावं. तर श्री भाऊसाहेबांना वाटलं असावं की गोखले काही एवढे सोपस्कार करणार नाहीत. गोखल्यांच्या बाजूंचा विचार करता असं वाटतं की त्यांनी तात्यासाहेबांना मुलगी देण्याचं जणू सुरुवातीपासूनच ठरवलं होतं, कारण त्यांनी भाऊसाहेबांच्या सर्व अटी मान्य केल्या. श्री केतकर आणि गोखलेंकडची मंडळी फेब्रुवारी 1904 साली गोंदवल्याला बरोबरच आली. देण्याघेण्याच्या संबंधांनी लग्नाच्या आदल्या दिवशीपर्यंत काहीच ठरलं नव्हतं. भाऊसाहेब लग्नाच्या आदल्या दिवशी आले. सर्वात कहर म्हणजे गोरज मुहूर्तावरचं लग्न रात्री 11 नंतर लागलं. श्री भाऊसाहेबांची प्रकृती अतिशय खालावलेली असताना श्रींनी त्यांना सांगितलं की देहाचे जेवढे दिंडवडे व्हायचे असतील तेवढे होऊ दे, हा आपला शेवटचा जन्म आहे. तेव्हा भाऊसाहेब आपल्याला पुनर्जन्म नाही या भावनेने मनोमन अतिशय सुखावले असतील. तसंच त्यांना अक्कलकोटच्या स्वामी समर्थांच्या मुंगळासारखा चिकटून राहा कल्याण होईल या वाक्याची आठवण झाल्यावर आपला श्री स्वामी समर्थ आणि श्री महाराज यांच्यासारख्या दिव्य विभूतींचे संबंध आल्यामुळे फार धन्यता वाटली असेल त्यांना. वास्तविकतः भाऊसाहेब श्री स्वामी समर्थांकडे म्हणजे एका थोर अवतारी संताकडे स्वतःहून गेले होते. पण स्वामींनी भाऊसाहेबांचं पारमार्थिक खातं कोणाकडे आहे हे ओळखलं. शिवाय ते ज्यांच्याकडे होतं त्यांची पारमार्थिक योग्यताही ओळखली. म्हणूनच स्वामींचे तोंडून वरील उद्गार बाहेर पडले. एकंदर भाऊसाहेबांचं आयुष्य पाहता, त्यांचा पत्रव्यवहार पाहता असं लक्षात येतं की श्री महाराजांच्या परिवारातील अग्रगण्य शिष्यांमध्ये भाऊसाहेबांचं एक विशेष स्थान होतं. माझ्या दृष्टीने एकमेव कारण म्हणजे श्री भाऊसाहेबांची श्री महाराजांच्या प्रती असलेली नितांत श्रद्धा आणि आत्यंतिक निष्ठा, श्रींविषयी असलेला आत्यंतिक जिव्हाळा. याच बळावर त्यांनी श्रींचे हृदयात कायमचं स्थान मिळवलं आणि श्रींना ऋणी करून ठेवलं. म्हणूनच सामान्य प्रापंचिकासाठी गुरु आज्ञा पालनाचा आदर्श म्हणजे श्री भाऊसाहेब. धन्य ते भाऊसाहेब. श्रीराम. जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. वाचकांनो, तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल. त्यामुळे शेअर, लाईक, सबस्क्राईबचं टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे.